नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता तर पॉलिटेक्निकला तर प्रवेश घेतला, पण विषय काय असतात आणि सिलेबस काय असतो हा आपला मोठा प्रश्न असतो. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर सर्व काही ब्रांच असतात. म्हणजे IT असो, सिव्हिल असो, कॉम्प्युटर असो, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सर्व काही ब्रांचेस असो, त्यांना फर्स्ट इयरला म्हणजेच फर्स्ट सेमलाच म्हणा, सेकंड सेमला जरा वेगवेगळे असतात, म्हणजे वेगळीच असतात. फक्त अप्लाइड मॅथमॅटिक्स हा सेम असतो. आणि जे काही फर्स्ट सेम जो असतं आपलं फर्स्ट सेमिस्टर, त्याला आपला कॉमन विषय असतात, म्हणजे सगळ्यांना सेमच विषय असतात. तर त्याचेच विषय फर्स्ट सेमिस्टरचेच आपण इथं विषय कोणकोणते आहेत, कसं असतात आणि अभ्यास कसं करायचा, हे सर्व काही आपण इथं जाणून घेणार आहोत. तर चला मग आपण इथं फर्स्ट सेमिस्टरला एकूण 7 विषय असतात. तर यामध्ये आपल्याला खास करून एकच विषय आहे असंच म्हणा या सेमला. म्हणजे कसं बेसिक मॅथमॅटिक्सचा अभ्यास करतात. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कम्युनिकेशनचा विषय, कम्युनिकेशन स्किल म्हणजे जो काही इंग्लिशचा विषय आहे, तो सुद्धा आपल्याला इथं महत्त्वाचा असतो. याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला पाहिजे. कारण आपल्या जे काही कम्युनिकेशन स्किल आहे इंग्लिशची, त्यासाठी आपल्याला हा विषय एवढा भारी आहे, एवढा भारी आहे आणि खूपच भारी तुमचं पुस्तक जे आहे खूपच भारी आहे. तर नंतर जर पाहिलं तर BMS म्हणतात बेसिक मॅथमॅटिक्सला. टोटल 100 मार्काचा विषय आहे. 100 मार्कापैकी आपल्याला पाहाव का, कोणत्या पण ह्याला पास होण्यासाठी आपल्याला 100 पैकी पास होण्यासाठी आपल्याला आवश्यक असते 100 पैकी 40 मार्क पासिंग होण्यासाठी आवश्यक असतात. म्हणजे तुम्ही इकडे आपली UT जी आहे म्हणजे युनिट टेस्ट जी असते, त्या आपली 30 मार्काच्या 2 युनिट टेस्ट असतात. तर तुम्हाला त्या 30 पैकी तुम्ही किती पण घ्या, 0 घ्या आणि इकडे 70 पैकी 70 घेतलं तरीही तुम्ही पास झालात. कसं पण याचं उलट करा तरी पण तुम्ही पास घ्या. म्हणजे तुम्हाला दोन्हीकडचे मिळून तुम्हाला एकूण किती मार्क्स हवे आहेत, एकूण 40 मार्क्स हवेत, म्हणजे तुम्ही पास झालात. तर जे काही 25 मार्क्स जे असतात, बाकीचे 25 मार्क्स, ते 25 मार्क्स आपल्याला जे काही हे राहतं, आपल्याला ट्युटोरियल असतं. ट्युटोरियल म्हणजे कसं, आपल्याला सर देतात ते ट्युटोरियल असतं, ते कम्प्लीट करायचं असतं. त्यानुसार आपल्याला 25 पैकी मार्क्स मिळत असतात आणि त्याची पासिंग असते 10ची पासिंग असते. आपल्याला स्क्रीनवर दिलेलं आहे इथं BMS विषय बघा, 125 ला इथं आहे, इथं ह्या लाईनमध्ये 125. तर नंतर पाहू शकतो आपला हे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल जो आहे तो असतो 150 मार्काला, म्हणजे 150 मार्काचा विषय असतो. त्यामध्ये तुम्हाला 100 मार्काची थेअरी एक्झाम असते, मॅथमॅटिक्स सारखीच. खूपच सोपी असते हे सुद्धा एक्झाम. पण हो, याचा अभ्यास करा बरं का, यामध्ये खूपच मार्क कटत असतात. कारण आपली जी काही कम्युनिकेशन स्किल आहे ती सुधारावी म्हणून यावर खूप लक्ष दिले जातं. बाकीचं जे काही 50 मार्क्स आहे त्याचं प्रॅक्टिकल असतं 25-25चं. म्हणजे आपले मॅन्युअल हे ते यानुसार आपल्याला मॅन्युअलचे 25 हे ते असं असतात. तर नंतर जर पाहितलं तर तिसरा विषय आपला, तिसरा सब्जेक्ट जो आहे तो बेसिक सायन्स आहे. बेसिक सायन्स जर पाहिलं तर बेसिक सायन्समध्ये आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री असतात. 70 मार्काची फायनल जी एक्झाम आहे ती आपली ऑनलाईन असते, म्हणजे ऑनलाईन MCQs असतात. आणि नंतर BSc म्हणजे बेसिक सायन्स म्हटलं जातं त्याला. फिजिक्सचे काही असतात, फिजिक्सचे 35 प्रश्न आणि केमिस्ट्रीचे 35 प्रश्न असं त्याचं असतं. UT असते आपले, UT जी आहे ते MCQ टाईप असते. त्यापैकी आपल्याला घ्यावं लागतं. आणि टोटल जो विषय आहे तो 250 मार्काचा आहे. म्हणजे याला सुद्धा प्रॅक्टिकल खूपच आहे. काही आपल्याला फर्स्ट इयरला एक्सटर्नल ते काही नाही, तेवढं एक्सटर्नल ते काही नाही, फक्त याला ऑनलाईन एक्झाम आहे याची. तर म्हणजे तुम्हाला मेन म्हणजे कशाचा अभ्यास करायचे, ह्या बेसिक मॅथमॅटिक्स, बेसिक मॅथमॅटिक्स एक, आणि ह्या कम्युनिकेशन स्किलचा एक अभ्यास करायचा आहे. नंतर जर पाहिलं तर प्रॅक्टिकल जास्त आहे. नंतर फंडामेंटल ऑफ ICT, म्हणजे यामध्ये काय असतं, जे काही कम्प्युटर बेसिक आहे ते आपल्याला इथं दिले जाते, दुसरं काही नाही आहे. हा जो विषय आहे तो फक्त प्रॅक्टिकलचा आहे, दुसरं काही थेरी एक्झाम होणार नाही. 75 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. नंतर जे आहे इंजिनिअरिंग वर्कशॉप प्रॅक्टिस, WPC, हे सुद्धा कम्प्युटर रिलेटेडच आहे. हा 100 मार्काचा असतो, प्रॅक्टिकलच असतं याचं पण. नंतर जर पाहिलं तर योगा अँड मेडिटेशन, ह्याचे जरा प्रोसेसेस असतात, म्हणजेच काही नाही, याचं पण प्रॅक्टिकलच आहे. 50 मार्काचं प्रॅक्टिकल आहे बघा. फर्स्ट सेम जे आहे ते आपलं प्रॅक्टिकलमध्येच गेलेलं आहे. आणि नंतर जर पाहिलं तर शेवटचा 7वा सब्जेक्ट आपला इंजिनिअरिंग ग्राफिक्स. पहा मित्रांनो, इंजिनिअरिंग ग्राफिक्स जो आहे तो खूपच अवघड असतो बरं का. 100 मार्काचा असतो पण खूपच अवघड. काही कॉलेजमध्ये सोपा असतो, काही कॉलेजमध्ये त्याची थेरी एक्झाम घेतली जाते, म्हणून तिथे अवघड असू शकतो, कळालं. म्हणजे याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. टोटल 850 असतात, असं असतं. हे आहे आपलं फर्स्ट सेम क्लिअर. म्हणजे फर्स्ट सेमला आपण स्कोरिंग करू शकत नाहीये, कारण नवीन विद्यार्थी असतात,
त्यामुळं आपल्याला जे काही मार्क्स असतात ते मिळत नाही आहेत. असं जे काही फर्स्ट सेमिस्टरचं काही टोटल आहे तो मी इथे घेतलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात. MSPT हेल्पर मी सतत हेल्प करीत राहतो. धन्यवाद.